आपल्या कुरड्या वाळून झालेल्या आहे बघा भगरच्या. मस्त उपवासाची कुरडई आपली छानपैकी मस्त वाळून झालेली आहे. आता आपण तळून घ्यायची आहे मस्त एकदम पांढरी शुभ्र. आणि वर्षभर आपण मस्त करून ठेवायचे आहे. उपवास तर फारच असतात आपले. तळून खायच्या मस्त उपवासाला. आणि कढईमध्ये तेल छान तापलेलं आहे बघा. आणि कुरडई बघा किती मस्त फुललेली आपली. भगरची कुरडई एकदम मस्त झालेली आहे. दुप्पट तिप्पट फुललेली बघा मस्त. आणि एकदम कुरकुरीत झालेली आपली. चला आपण रेसिपी बघूया कशा बनवल्या आपण भगरच्या कुरड्या. चला आज बनवतोय आपण भगरच्या कुरड्या बनवतो, किंवा वरईची तांदूळ पण म्हणू शकतो आपण. उपवासाची आपल्याला करायची मस्त भगरची कुरडई. त्यासाठी मी अर्धा किलो भगर मी भिजत टाकलेली होती. तर रोज पाणी बदलायचं. आज 3रा दिवस आहे. आता आज रोज पाणी बदललं मी 2 दिवस आणि आज 3रा दिवस आहे. हे पण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि येणे हे सगळं काढून घ्यायचं आपल्याला. आता हे पाणी काढून घ्यायचं आपल्याला. आणि धुवून घ्यायचं आपल्याला. वाटी साबुदाणा घेतलेला आहे आपण आणि तो आता भाजून घ्यायचा आपल्याला. आणि नंतर गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढायचा आहे. थोडीशी मग आपल्याला भगरमध्ये असं चिकटपणा असतो ना, साबुदाण्याला असतो, त्याच्यामुळे मग कुरडई साबुदाणा भाजून झालेला आहे. आता हा गार झाल्यानंतर मग दळायचा आपल्याला. ही भगर आहे ना, आता मिक्सरमधून दळून घ्यायची आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकायचं. आता साबुदाणा थोडा गार झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला काढून घ्या. आता बघा ही भगर दळून झालेली आहे. आणि बघा इतकं पातेलं आपलं. पातेल्याला थोडंसं कमी आहे, तर आपल्याला एवढंच पाणी ठेवायचं आहे. घाट घ्यायचा आहे मस्त. कुरडईचा जसा घाट घेतो ना तसा घाट घ्यायचा आहे. आणि एवढं पाणी ठेवायचं आहे. आणि थोडंसं बाजूला लागलं तर मग टाकायचं आपण त्याच्यामध्ये. हे अशा प्रकारे बघा. आणि हे पीठ आपल्याला याच्यातच टाकायचं आहे मिक्स करून. त्यातलं आपण याच्यात काढून घ्यायचं आहे. आणि हे साबुदाणा पीठ याच्यात टाकून घ्यायचं आहे. ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला. एक गरम पाणी आपल्याला करून घेतलेले गरम पाणी. आणि आता ते पातेलंभर आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे. लागल्यानंतर मग पुन्हा टाकायचं आपल्याला. मीठ टाकलेले आपण 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. छोटा चमचा आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आणि थोडं थोडं टाकायचं आपल्याला चीक भगरचा, म्हणजे गाठी होणार नाही. तसा गव्हाचा आपण कसा घेतो तसंच घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि चांगला हाटून घ्यायचा आपल्याला हा भगरचा चीक मस्त. आणि नंतर पाणी लागलं तर मग टाकायचं आहे आपण. गरम पाणी बाजूला ठेवलेलं आहे. सगळं टाकून झालेलं आहे बघा चीक. आता छान हाटून घ्यायचं आहे चीक आपल्याला. चांगला शिजू द्यायचा, म्हणजे कुरडई वाळल्यानंतर तुकडे नाही पडत.
चीक चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला. सुरुवातीला तर चांगला हटवून घ्यायचा आहे चीक मस्त. आणि नंतर मग आपल्याला त्याच्यावर गॅसवर तवा ठेवून मग हे पातेलं ठेवायचं आपल्याला, म्हणजे खाली लागत नाही. कमी गॅसवर ताट ठेवून मस्त होतं मग चीक, म्हणजे चांगला शिजल्या जातो. आणि मग थोड्या वेळानंतर सोऱ्यामध्ये चीक टाकून मस्त कुरडई टाकायची आपल्याला. आता चांगला वाफू द्यायचा आपल्याला तो चीक झाकण ठेवून. आणि परत एकदा बघा मी 2-3 मिनिटांनी परत झाकण काढून परत लाटण्याने फिरून घेतलेला पूर्ण चीक. आणि आता सोऱ्यामध्ये आपल्याला चीक टाकून घ्यायचा आहे कुरडई टाकण्यासाठी. आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून तसंच ठेवायचं आहे. नंतर मग मी पातेल्यामध्ये काढून घेणार छोट्या. आता सुरुवातीला डायरेक्ट मी तिथूनच सोऱ्यामध्ये टाकलेला आहे चमच्याच्या साह्याने. इकडे पॉलिथिन टाकलेली मी आणि त्याच्यामध्ये बघा पॉलिथिनवर आपल्याला कुरड्या टाकायच्या मस्त. एकदम मस्त पांढरी शुभ्र कुरडई बघा. चीक पण मस्त आपला शिजलेला आहे आणि बरोबर झालेलं आहे चिकेचं प्रमाण. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, म्हणजे पाण्याचं माप बरोबर ठेवलं ना तर चीक छान तयार होतो. आता काढून घेते बघा मी एका पातेल्यामध्ये. मी पण पहिल्यांदाच करते भगरची कुरडई, म्हटलं चला करून बघूया आपण. आणि मस्त झालेले आपल्या. तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण सांगा मला कमेंटद्वारे. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता उन्हाळी वाळवणच्या आपल्या एक रेसिपी येणारच. आवडल्यास लाईक करा. आणि बघा आता परत आपल्याला टाकून घ्यायच्या मस्त सगळ्या भगरच्या कुरड्या. खूप छान लागतात. असं वाटत नाही भगरच्या म्हणून. आपण रव्याच्या पण केलेल्या. I don't really know what comes next. I'm just doing my best, even though I'm so stressed out. Everything just feels like a test that I fail, so depressed when I can't seem to get out. But something deep inside won't let me quit. I swear that I'm inspired by all this shit. Tell me that I can't and I won't. That's what guides me the most. Fuck your lies, I'll do what I want. Inspired by thirst, I'm inspired by worth. I desire your worst, so you can just hide while I work. I ain't tired, you first. I'll write a second, third verse about the lies you go disperse. You never did shit, I know it hurts. Something deep inside